श्रीराम समर्थ. श्रोते हो नमस्कार. क्षणभर नामस्मरण करू. प्रभू श्रीरामांच्या लीलांचे वर्णन श्रवण करू. श्रीराम जय राम जय जय राम. 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 प्रभु रामचंद्र भगवान की जय. सदा राम नामे वदा पूर्ण कामे, कदा बाधिजेनापदा नित्य नेमे. मदालस्य हा सर्व सोडोनि द्यावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्रोते हो, समर्थ रामदास स्वामी महाराज तुमच्या माझ्या मनाला उपदेश करतात. बामना, सदा राम नामे वदा पूर्ण कामे. पूर्ण काम, जीवनामध्ये कोणतंही काम करत असताना, कोणतंही कार्य करत असताना प्रभू श्रीरामांच्या नामाचं चिंतन केलंच पाहिजे. आपल्याला वामन पंडितांनी सुद्धा फार सुंदर सांगितलंय, देवाचं नाव आपण कुठे कुठे घेऊ शकतो. अहो येता जाता, येता जाता, उठत बसता, कार्य करिता, सदा देता घेता, वदनी वदता, ग्रास गिळता, घरी दारी शय्ये, वरिरती सुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी भगवंताचं नाम आवर्जून घेतलंच पाहिजे. समर्थांनी तर दासबोधामध्ये भगवंताचं नाम कुठे कुठे आपण घेऊ शकतो या सगळ्या जागांचा उल्लेख केला आहे. समर्थ म्हटलेत, संपत्ती अथवा विपत्ती, कैसीही पडो कालगती, परिणाम स्मरणाची स्थिती, सांडोची नये श्रीराम. संपत्ती असो, विपत्ती असो, दैन्य असो, आपदा असो, कुठल्याही परिस्थितीमध्ये भगवंताचं नाम घेतलंच पाहिजे. समर्थ त्या पुढे जाऊन म्हणाले, वैभव सामर्थ्य आणि सत्ता, नाना पदार्थ चालता, उत्कट भाग्य श्री भोगिता, नामस्मरण सोडू नये. वैभव असलं असं काही नाही, दैन्यवाने पण असलं तर नाम घ्या, नाही. वैभव असलं, सामर्थ्य असलं आणि सत्ता असली, नाना पदार्थांचा उपभोग आपण घेत असलो तरीसुद्धा भगवंताचं नामस्मरण केलंच पाहिजे. समर्थ म्हणाले, सुख दुःख उद्वेग चिंता, अथवा आनंद रूप असता, सुख असो, दुःख असो, उद्वेग असो, चिंता असो, आनंद असो, नामस्मरणे विन सर्वथा, राहोची नये श्रीराम. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण नामस्मरण सोडू नये असा अट्टहास समर्थांचा आहे. समर्थ म्हणतात, याचा परिणाम काय होईल? आपण अखंड नामामध्ये राहिलो तर सदा राम नामे वदा पूर्ण कामे. संपूर्ण काम करत असताना आपण भगवंताच्या नामामध्ये राहिल्याचा परिणाम, कदा बाधिजेना पदा नित्य नेमे. नित्यनियमाने नाम घेणाऱ्याच्या जीवनामध्ये कदा बाधिजेना आपदा किंवा बाधिजेना कदा आपदा, जो अखंड भगवंताच्या नामामध्ये असतो त्याच्या जीवनामध्ये त्याला आपदांची कदा बाधा होत नाही. म्हणजे कधीही त्याच्या जीवनामध्ये संकटांची बाधा त्याला होत नाही. स्वामी वरदानंद भारतींनी या ओळीचं विश्लेषण करताना एक मार्मिक उपदेश केला आहे. ते म्हणतात, आपदा आपत्ती न येणे आणि आपदा आपत्ती न बाधणे याच्यामध्ये आकाश पातळा इतकं अंतर आहे. आपत्ती येणे न येणे हे दैवाधीन आहे. आपत्ती येणारे का नाही येणारे ह्याच्यावरती आपला कंट्रोल, आपला ताबा त्याच्यावर नाही आहे. मग दैव प्रबळ दुर्बळ असेल त्याप्रमाणे घडेल. पण आपत्ती न बाधणे हे माणसाच्या स्वाधीन आहे. माणसाच्या स्वभावातून त्या गोष्टीचं त्याला दुःख होणार का नाही होणार हे त्याच्या स्वभावावर अवलंबून आहे. घटना काय घडली
ते घटना घडवणं न घडवणं हे आपल्या हातात नाही, पण त्या घटनेचं दुःख होणं न होणं हे मात्र आपल्या हातात आहे. हे मात्र खरं आहे बरं का. आपण 5वीमध्ये गोष्ट शिकलोय नाही का इंग्रजीच्या पुस्तकामध्ये, की एका टेबलवरती काचेच्या ग्लासामध्ये अर्धं पाणी भरलेलं होतं. 2 बाजूला 2 जण बसलेले मित्र, एकाला त्या ग्लासकडे बघून दुःख होतं आहे, एकाला सुख होतं आहे. काय घटना आहे तर ग्लास अर्धा भरलेला आहे हे तिथेच आहे, त्याच्यात काही बदल नाही. पण बघणाऱ्याला असं वाटतंय की एकाला आनंद वाटतोय की अर्धा ग्लास भरलेला आहे, चांगली गोष्ट आहे, पण एकाला दुःख आहे की तो अर्धा ग्लास रिकामा आहे. हा परिणाम कशाचा आहे तर स्थितीचा आहे, त्याला समजून घेण्याचा आहे आणि त्याचा परिणाम आपल्यावर कशा पद्धतीने कसा करून घ्यायचा हे मात्र आपल्या स्वाधीन आहे. आपल्याला जर स्थितप्रज्ञता, भक्ती, गुणातीत राहण्याची लक्षणं आत्मसात करता आले तर हे आत्मसात केल्याने आपत्ती न बांधण्याची म्हणजे संकटातही प्रसन्न राहण्याची सिद्धी आपल्याला सहज प्राप्त होऊ शकते. आणि भगवंताला भक्ताकडनं हेच अपेक्षित आहे. भगवद्गीतेत सुद्धा भगवंत काय म्हणालेत, पार्था माझा भक्त संतुष्टम सततम योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पितमनो बुद्धिर यो मद्भक्त समे प्रियः. माझा भक्त एक तर संतुष्ट असला पाहिजे, सतत, तेही कायम, कारण आपली संतुष्टता कधी असती आणि कधी नसती. तो योग साधणारा असला पाहिजे. यतात्मा दृढ निश्चया, एखाद्या गोष्टीमध्ये त्यांनी निश्चय केला तर तो निश्चय त्याचा पक्का असला पाहिजे. सुख आणि दुःख हे मनाचे भाव आहेत, हे मनाचे तरंग आहेत. आणि ज्या वेळेला आपदांची बाधा आपल्याला झाली नाही पाहिजे अशी अवस्था आपल्यात निर्माण करायची असेल तर त्याच्यासाठी 2 गोष्टी प्रकर्षाने कराव्या लागतील. ही अवस्था प्राप्त करण्यासाठी, स्थितप्रज्ञता अवस्था प्राप्त करण्यासाठी समर्थ म्हणतात, मदालस्य हा सर्व सोडोनी द्यावा. मद म्हणजे अहंकार आणि आलस्य म्हणजे कंटाळा, हे दोन्ही दुर्गुण सोडून द्यावे लागतील. मदामुळे, अहंकारामुळे साधनामध्ये त्या साधनाचं महत्त्व लवकर पटत नाही. जे काही साधन सांगितलं जातं त्या साधनाचं महत्त्व पटत नाही, कारण माणसामध्ये अहंकार असतो. मला जास्त काहीतरी माहिती आहे आणि सांगणारा मला खूप साधं सोपं सांगतोय. मी खूप अवघड गोष्टी केल्या आहेत, अवघड उपासना केल्या आहेत, अवघड साधना केल्या आहेत. मग हे छोट्या साधनांनी काय होणार? हा अहंकार, त्याच्यामुळे साधनाचं महत्त्व पटत नाही. एवढ्यानीच काय होईल, हे कशाला सोडायचं, हे कशाला करायचं, यांनी काय बिघडतं, असं सारखं वाटत राहतं. आणि आळसामुळे सातत्य टिकत नाही, त्यामुळे आपला नित्यनेम होऊ शकत नाही, त्याच्यामध्ये विलक्षण खंड पडतो. याला कारण काय असेल तर आळस आहे. काही व्यत्यय येऊन, काही निमित्त होऊन नियम चुकतो, अर्थात मग जे घडतं त्याचा विशेष उपयोग होत नाही. यासाठी साधकांनी सर्व प्रकारचा अहंकार आणि आळस यांचा त्याग केला पाहिजे. तेव्हाच भक्ती श्रेष्ठ होऊ शकते. तेव्हाच आपण आपल्या प्रत्येक कामामध्ये घेतलेलं नाम आपदांची बाधा न होता ते पूर्णत्वाला जातं, जेव्हा आपण अहंकार आणि आळस सोडून देतो तेव्हा. याचं सर्वश्रेष्ठ उदाहरण रामायणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. वयाच्या 16व्या वर्षी आपल्या लग्नामध्ये होणारा पशुसंहार सहन न झाल्यामुळे लग्नाच्या आदल्या रात्री घर सोडून वनामध्ये निघून गेलेली शबरी मातंग ऋषींना शरण गेली. मातंग ऋषींनी तिला काय सांगितलं की बाई, आपलं प्रत्येक काम करत असताना प्रभू रामचंद्रांचं चिंतन करायचं. एक दिवस असा येईल की हे साधन तुझ्या साधनेतली एक सिद्धी तुला प्राप्त करून देईल. करायचं आहे काय? रामाचं नाव घ्यायचं आहे, रामाची वाट बघायची आहे. एकदा प्रभू श्रीरामांची स्वारी या अरण्यातून जाईल, त्यावेळेला सगळ्या आश्रमांमध्ये जाण्याच्या आधी प्रभूंची स्वारी आपल्या आश्रमामध्ये आली पाहिजे. यासाठी प्रभूंची वाट पाहिजे. मला सांगा, आपदा आल्या नसतील का? संकट आले नसतील का? वयाच्या 16व्या वर्षापासून 86 वर्षापर्यंत शबरी मातेने प्रभूंची वाट पाहिली. याच्यामध्ये काही संकट आले नसतील, आपदा आल्या नसतील, पण या सगळ्या
आपदा सहन करण्याची ताकद कशामध्ये होती, तर प्रभू श्रीरामांची ती वाट पाहण्यामध्ये. ती वाट बघत होती. मुखाणी कायम ती म्हणायची, ये रे माझ्या राम राया, भोळ्या शबरीची भोळी ही माया, ये रे माझ्या राम राया. माझ्या रामा ये, रान फुलांचा रंगीत हार, रोज फुलं आणायचे, रोज हार करायचा, माझ्या रामाला शोभतो फार. राम राजयोगी, राम राजे आहेत, पण गुरूंनी सांगितलंय ते वनवासामध्ये असताना येतील. राम राजयोगी वनवास भोगी, आले डोळ्यात पाणी भरून या, ये रे माझ्या राम राया. रामा या. रोज वाट बघायची. आपल्याला माहिती आहे, चंपारण्यामध्ये शबरी वाट बघत असताना आपल्या आश्रमापासनं ते पंपा सरोवरापर्यंत रोज तो रस्ता स्वच्छ करायचा, रोज तो रस्ता त्याच्यातले काटे कुटे बाजूला सारायचे, तो रस्ता झाडून घ्यायचा, रोज रंगीत फुलं आणून हार करायचा, रोज वेगवेगळे फळं आणायचे. फळा फळाला माझेच दात, ते फळं चाखून बघायचे. का? माझ्या रामाला तुरट नको, माझ्या रामाला आंबट बोर नको, म्हणून ते फळ चाखून बघायचे. रोज द्रोण भरून ठेवायचा. आज राम नाही आले, संध्याकाळी ते फळही टाकून द्यायचे, तो हारही टाकून द्यायचा. दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा नवचैतन्याने भगवंताची वाट पाहायची. बरं, एवढी वाट पाहत असताना तिला कधी अहंकार झाला का, की मी इतकी वाट पाहिली आहे, मग यायचं तर येतील राम, नाही तर नाही येणार, हा अहंकार पण नाही. बरं, आळस, की जाऊ द्या, आपण रोज आणतोय, रोज आपल्याला टाकून द्यावं लागतं. आता ज्या दिवशी राम येतील त्या दिवशी रामाला म्हणू, थांबा अर्धा तास, मी इतक्या दिवसांची तुमची वाट पाहते, मग तुम्ही अर्धा तास थांबा, थोडा वेळ काही घटका तुम्ही थांबा, मी आत्ता जाऊन फळं घेऊन येते, आत्ता जाऊन हार घेऊन येते. असं केलं का तिने? नाही. तिने तिची सेवा रोज सुरू ठेवली. समर्थांनी सांगितल्याप्रमाणे सदा रामनामे वदा पूर्ण कामे, सगळे काम करत असताना प्रभूंची वाट पाहिली, प्रभूंचं नाम घेतलं, मद आलस्य सोडून नाम घेतलं. त्यामुळे ज्या काही बाधा तिला आल्या असतील, काही अडचणी आल्या असतील, त्या सगळ्या अडचणींवर मात करण्याची ताकद तिच्यामध्ये निर्माण झाली. आणि त्या ताकदीने तिने प्रभूंची वाट पाहिली आणि भगवान प्रभू श्रीरामांची स्वारी आश्रमामध्ये आली. शबरी मातेच्या आश्रमामध्ये ज्या वेळेला आले, त्यावेळेला घळघळ घळघळ डोळ्यातनं वाहणाऱ्या आसवांनी शबरीने प्रभूंच्या चरणावर चरणाभिषेक केला. आणलेला हार भगवंताच्या गळ्यात घातला, आणलेले फळं भगवंताला दिले. प्रेमाने भगवंतानी ते फळं खाल्ले. आपल्याला माहिती आहे की शबरीने ते चाखलेले बोरं होते, पण भगवंतानी प्रेमाने खाल्ले. का? कारण त्या फळामध्ये तिची वासना नव्हती. आदरणीय गंधे महाराज फार छान सांगायचे. ते म्हणायचे, पदार्थ चवीपेक्षा वासनेने उष्टा होतो. एखाद्या वेळेस कधी वाटलं की नाही हे खरंच खारट झालं का, आंबट झालं का, म्हणून चाटून पाहिलं तर तो पदार्थ उष्टा नाही होणार. पण घरात पाऊल दारात पाऊल की म्हटलं, वा 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 वा, काय घमघमाट सुटलाय, काय सुंदर भजे झालेत, वहिनी भजे फार छान झाले बरं का. का? खायच्या आधी कळालं, वासाने पदार्थ उष्टा झाला. शबरी मातेने उष्ट करून जरी जिभेने पाहिलं तरी कशासाठी? फळा फळाला माझेच दात, कसा आला रे संशय मनात. रामा, नाही, तुम्हाला उष्ट द्यायचं म्हणून नाही, तर लक्ष्मणाने आठवण करून दिल्यानंतर सुद्धा जेव्हा भगवान म्हणाले, आई हे बोरं उष्टेत खा, शबरी माता रडायला लागली. तिने पाहिलं, नाही रामा, अहो तुम्हाला आंबट तुरट लागू नये म्हणून ते फक्त चाखून पाहिले, उष्टे नाही आहे. बघा, प्रभूंनी सुद्धा आनंदाने ते घेतले. त्याचं कारण ती परिपूर्ण भक्तीची अवस्था शबरी मातेच्या जीवनामध्ये प्राप्त झाली होती. भगवंताने बघितलं, आई काय तुम्हाला पाहिजे मागा. त्यावेळेला शबरी मातेने सांगितलं, काही नको, बस आता इतक्या दिवस वाट पाहिली, थांबले कशासाठी? तुम्ही येण्यासाठी. तुम्ही आले, माझ्या थांबण्याचा हेतू सफल झाला. आता थांबून काय करायचं आहे? आता बस आपल्या यद्गत्वा न निवर्तन्ते, तुमच्या धामाला घेऊन चला. भगवंताच्या समोर शबरी मातेने देहविसर्जन केला.
प्रभूंच्या समोर तिच्या जीवनाची यात्रा संपली. ज्योती अंतःकरणातली भगवंतामध्ये विलीन झाली. मला सांगा, एवढं परमभाग्य प्राप्त होण्याचं कारण सांगितलेलं नाम कायम कामामध्ये घेऊन, कधीही आळस अहंकार न करता, सगळ्या आपदा बाधा सहन करून हे जे प्रभाते मनी रामचिंतित जावा, या पदावरती शबरी माता राहिली. त्याचा परिणाम तिच्या जीवनामध्ये उत्कट भक्तीच्या कृपेचा परिणाम भगवंत आले. शबरी मातेला भगवंताचं नुसतं दर्शन नाही, तर आपली इहलोकाची यात्रा भगवंताच्या चरणी संपवून भगवंतामध्ये विलीन होता आलं. एवढा दिव्य प्रवास साधकाच्या जीवनामध्ये घडावा असं वाटत असलं तर समर्थ म्हणतात, साधकांनो, एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्या. सदा रामनामे वदा पूर्ण कामे, कदा बाधिजेनापदा नित्यनेमे, मदालस्य हा सर्व सोडोनी द्यावा, प्रभाते मनी रामचिंतित जावा. पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये. जय जय रघुवीर समर्थ.